नमस्कार मंडळी, आज मी शेवग्याची आमटी तुम्हाला दाखवत आहे। त्यामध्ये शेवगा, बटाटा, तुरीची डाळ, कांदा, टोमॅटो, लसूण ठेचून घेतलेला आणि कढीपत्ता एवढं साहित्य घेतलेलं आहे। कढई ठेवली तेल गरम करायला। कढई गरम झाले की एक पळी तेल ओतते। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकत आहे बघा। जिरे मोहरी तडतडली की कांदा टाकायचा। 2 माणसांसाठी सफिशियंट होते। आता उन्हाळ्यात कसं काही भाज्या नसतात ना बनवायला, तर असं साधी सिंपल आपली 2-3 शेवग्याच्या शेंगा आणि थोडीशी तुरीची डाळ घेऊन अशी भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल। ही चटपटीत लागते रेसिपी आणि बघा कशी बनवली मी। आता पुढे जिरे मोहरी टाकलेलं आहे, तडतडलं बघा। थोडंसं लसूण टाकला, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 मोठा कांदा बारीक चिरून आणि कढीपत्ता चांगलं परतून घेते। कांदा चांगला परतून झाला ना की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा आहे। कांदाच भाजतोय बघा, थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकते। आणि यामध्ये काय करायचं माहिती आहे का, शेवग्याची शेंग जी आहे ना ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। त्याने काय होते, ते वेगळीच टेस्ट येते, छान होतं ते। आता मी टोमॅटो टाकला बघा। दोन माणसासाठी बरोबर होऊन जाते ही भाजी, तेवढीच। नक्की ट्राय करा, छान झाली होती। तर टोमॅटो टाकला, थोडंसं मीठ टाकते, कारण मीठ टाकलं ना कांदा टोमॅटोमध्ये थोडं ते मऊ होतं आणि शिजतं पण पटकन, त्याचा सॉफ्ट व्हायला थोडीशी मदत होते ह्याने, मिठाने। 1 चमचा मीठ टाकलं आणि आता शेंगा टाकते बघा। शेवग्याची शेंग 2-3च होत्या, बारीक एकसारख्या कापून घेतल्या, स्वच्छ धुवून। आता त्यामध्ये मी ॲड करते आणि तेलामध्ये परतून घेते थोड्या शेंगा। आणि तुरीची डाळ टाकायची, तुम्हाला कोणती डाळ टाकायची ते तुम्ही टाकू शकता। हे मी आता झाकण ठेवलं थोडंसं, कारण सॉफ्ट होण्यासाठी। कांदा टोमॅटो कोणती डाळ वापरू शकता, तुरीची टाका, मुगाची टाका किंवा आपली मसूर डाळ टाकली तरी चालेल, पण मला तुरीची डाळ आवडते शेवग्यामध्ये, वांग्यामध्ये, म्हणून मी तुरीची डाळ वापरते शक्यतो। आता बघा मी शेवगा टाकला आहे आणि त्याला परतून घेते थोडंसं, आणि बटाटा टाकला, 1च बटाटा टाकला, जास्त नाही। आणि दोन्ही थोडंसं वाफ काढून घेते दोघांना। कोणती भाजी तेलामध्ये चांगली परतली ना आणि नंतर तुम्ही रस्सा भाजी करायची असेल तर नंतर थोडं पाणी ॲड केलं ना, आधी चांगलं परतून घ्यायची। कोणतीही भाजी असू दे, वांगा असू दे किंवा बटाटा असो, कोणतीही भाजी बनवताना चांगलं तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं। थोडीशी वाफ झाली की त्यामध्ये आपण खडे मसाले टाकायचे। खडे मसाल्यामध्ये आमचा घाटी मसाला, थोडीशी हळद, बाकी काय नाही। घाटी मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले असल्यामुळे ना त्याला एक्स्ट्रा काही टाकायची गरजच नाही। वेगवेगळा
कोणताच बाहेरचा मसाला टाकण्याची गरज नाही. आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे ना तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करून तुम्ही भाजी बनवू शकता. खूप छान होते. एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. ह्यामध्ये मी तुरीची डाळ टाकली, थोडीशी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली होती तुरीची डाळ. एक थोडा वेळ 10-15 मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. त्यामुळे काय होते, लगेच शिजते ती, जास्त वेळ लागत नाही त्याला. आणि आपण ह्याच्यामध्ये करतो आहे ना, कढईमध्ये करतो आहे. तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता, जास्त वेळ नाही लागत. आणि शेवग्याची शेंग तर लगेच शिजते, तिला नाही जास्त वेळ लागत. आता मी इथे परतलं ते दोन्ही पण चांगलं, शेंग, बटाटा आणि तुरीची डाळ एकजीव झाले सगळ्यामध्ये, कांदा टोमॅटोमध्ये, आपल्या गरम मसाल्यामध्ये. आता त्यामध्ये पाणी टाकते. थोडीशी चिंच टाकले बघा, चिंचने चटपटीतपणा आला होता. आणि थोडासा गूळ, म्हणजे आपण सांबारमध्ये कसं टाकतो ना त्या पद्धतीने छान मस्त झालं होतं. पण सांबार मसाला पण तुम्ही ॲड करू शकता अशा शेवग्याच्या आमटीमध्ये. पण माझ्याकडे मी नाही टाकला ह्या वेळेला. नाही, बनवते मी तसा पण सांबार मसाला टाकून पण शेवग्याची आमटी बनवते. असं पण छान झालं होतं. नक्की ट्राय करा. थोडीशी चिंच आणि गूळ टाकून छान होते. आणि थोडीशी झाकून दिली, झाकून ठेवलं ना, पटकन डाळ किंवा कुठलीही गोष्ट पटकन शिजते. आता त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, कारण मला जेवढं हवं होतं तेवढं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि क्वांटिटी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही करू शकता. आता चांगली उकळी आलेली आहे बघा. 1 चमचा मी शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलेलं आहे. आणि शेंगदाण्याच्या कूटमुळे काय होतं, थोडं थिकनेस येतो. आणि चांगली भाजी शिजवून घेतली बघा, एक 10-15 मिनिट मस्त अशी झाली होती. वरून कोथिंबीर टाकली, छान असा झाली होती. तुम्ही भाकरीसोबत चुरून किंवा भातासोबत खाऊ शकता. आता आपण सर्व करायला घेऊया. एका छोट्या पातेल्यामध्ये मी काढून घेत आहे शेवग्याची रस्सा भाजी. काही म्हणा, कालवण म्हणा, आमटी म्हणा. आमच्या इकडे तर कालवणच बोलतात ह्याला. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू. असं कोथिंबीर टाकून सर्व करून घेतलेलं आहे. छान झाली होती. जास्त तेलकट नाही, काय नाही, साधी सिंपल रेसिपी.